नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण भूमितीमधील त्रिकोण आणि त्रिकोणांचे प्रकार, याच्यामध्ये त्रिकोणांचे बाजूनुसार पडणारे प्रकार, कोणानुसार पडणारे प्रकार, त्यांचे गुणधर्म, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आणि त्याच्यावरती विचारली जाणारी बेसिक लेवलची उदाहरणं ही आजच्या घटकामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे बेसिक याच्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की जे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न विचारले जातात, जर आपल्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर आपल्याला ते ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न सोडवता येत नाही। म्हणून या त्रिकोणांची गुणधर्म, त्यांची वैशिष्ट्य हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। चला तर मग आज आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा पहा त्रिकोण। त्रिकोण कशाला म्हणायचं तर तीन रेषाखंड एकत्र येऊन तयार होणारी आकृती म्हणजे त्रिकोण होय। मग या ठिकाणी आपण बघताय तिथं तीन रेषाखंड आहेत। हे तीन रेषाखंड या ठिकाणी पहा, हे एक रेषाखंड, हा दुसरा रेषाखंड आणि तिसरा रेषाखंड, हे एकत्र आल्याच्या नंतर या ठिकाणी त्रिकोणाची आकृती तयार झाली। म्हणजे या ठिकाणी तीन बाजू तर आहेतच, पण तीन कोण आहेत। तीन बाजू आणि तीन कोण असणारी बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण। मग इथं या त्रिकोणाचा हा अंतर्भाग आहे। हा काय आहे? अंतर्भाग, आतला भाग। आणि याच त्रिकोणाचा बाह्य भाग। आता बाह्य भाग कशाला म्हणायचं तर या त्रिकोणाच्या कोणाशी, म्हणजे हा त्रिकोणाचा कोण असेल, हा कोण असेल, हा कोण असेल, कोणताही कोण असेल, या त्रिकोणाच्या कोणाशी रेषीय जोडी तयार करणारा कोण। मग आता हा जर त्रिकोणाचा, ही रेषा आहे, सरळ रेषा आहे, हा त्रिकोणाचा कोण आहे, याच्याशी रेषीय जोडी कोणता कोण करू शकतो? हा कोण करू शकतो? इथला कोण। याला काय म्हणायचं? याला त्रिकोणाचा बाह्य भाग म्हणायचं। याला काय म्हणायचं? बाह्य भाग। मग हा बाह्य भाग झाला। इकडचा सुद्धा काय? बाह्य भाग आहे। इकडचा सुद्धा काय? बाह्य भाग, बाहेरचा असणारा भाग। मग आता बघा, हा जो त्रिकोण आहे, इथं जर मी नाव टाकलं ABC, तर मग याचं लेखन कसं केलं जातं तर असं केलं जातं, त्रिकोण असं चिन्ह काढलं जातं आणि लिहिलं जातं ABC। म्हणजे याला आपण वाचत असताना आपण याला वाचन कसं करणार? त्रिकोण ABC, त्रिकोण ABC लिहिताना असं जरी लिहिलं तरी वाचन आपल्याला अशा पद्धतीने याचं करावे लागतं। आता बघा, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज ही किती असते? 180 अंश असते। म्हणजे हे आतले जे कोण आहेत, हे आतले सर्व कोण किती मापाचे असतात तर किती मापाचे असतात? 180 अंशाचे असतात। मग हा जर कोण 50 अंशाचा असेल, हा जर कोण 40 अंशाचा असेल, तर हा कोण किती अंशाचा असेल? बघा, 50 आणि 40 किती झाले? 90। मग इकडचा सुद्धा कोण किती अंशाचा असायला पाहिजे? 90 अंशाचा असायला पाहिजे। मग आता आपण थोडंसं बाह्य कोणांचं ऑब्झर्वेशन करू। बाह्य कोण, आता बघा, ही सरळ रेषा तयार होते, याच्याशी आता हा 40 अंशाचा कोण आहे, याच्याशी रेषीय जोडी तयार करणारा कोण हा किती अंशाचा असतो? कारण आपण या अगोदर पाहिलेलं आहे, पहा, भूमितीतील मूलभूत संबोध पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर कोणांचे प्रकार पाहिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर पुन्हा रेषीय म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे होणाऱ्या कोणाच्या जोड्या, याच्यामध्ये आपण हे प्रकार पाहिलेत। तर बघा, इथं रेषीय जोडीतील कोण, मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज किती असते तर 180 अंश असते। इथं हा जर 40 अंशाचा कोण आहे तर इकडचा कोण किती अंशाचा असला पाहिजे? मग आपल्याला काय करावं लागेल? हे 40 180 मधून वजा करावं लागतील। म्हणजे हा कोण किती अंशाचा झाला? 140 अंशाचा झाला। तसंच जर तुम्ही या त्रिकोण याच्याशी असणारा हा रेषीय जोडी तयार करणारा हा जर कोण पाहिला, तर मग हा जर 50 अंशाचा आहे तर इथला कोण 180 मधून 50 गेले, इथला कोण किती अंशाचा असेल? 130 अंशाचा असेल। मग हा जर 90 अंशाचा असेल तर याच्याशी रेषीय जोडी तयार करणारा कोण किती अंशाचा असेल? 90 अंशाचा असेल। मग जर तुम्हाला असं विचारलं बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती, तर बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती होती? बा, इथं 130, हे 140 आणि हे 90। बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती होईल? बघा, 0 शी 0, 4 आणि 3 7, 7 आणि 9 6, 16, 16 शी 6, चला 1, मग हा 1, हा 1, हा 1, किती आली? 360।
म्हणजे बाह्य कोनांच्या मापाची बेरीज किती असते तर 360 अंश असते. आंतरकोनांच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. तुम्हाला कधी कधी असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की बाह्य कोनांच्या जोड्या किती होतील. म्हणजे त्रिकोणामध्ये जर आपण हे जरी लंब आहेत, हे लंब जर असेच लांबवले, ह्या रेषा अशाच लांबवल्यात, तर किती त्रिकोण किती बाह्य कोन तयार होतील. तर किती बाह्य कोन तयार होतील. आता हे 3 तर आपण पाहिलेच, हा एक पाहिला, हा एक पाहिला, हा एक पाहिला. आता जसं या कोनाचा हा 90 अंशाचा कोन इथं रेषीय जोडी तयार करत होता, इकडच्या बाजूनी म्हणजे ही रेषा आहे, या रेषेवरती इथं रेषीय जोडी तयार करत होता, तसंच या कोनावरती जर आपण या रेषेचा विचार केला तर या 90 अंशाच्या कोनाशेजारी हा रेषीय जोडी तयार करी का नाही. म्हणजे हा सुद्धा कोन किती अंशाचा असणार आहे, हा 90 अंशाचा असणार आहे. म्हणजे इथं एक कोन वाढेल का नाही, हा एक कोन वाढतोय. पुन्हा पहा, आपण हा कोन काउंट केला होता, पण आपण हा कोन इथं सुद्धा एक कोन तयार होतो, हा कोन काउंट केला का नाही. म्हणजे हा एक दुसरा वाढला. आपण हा कोन काउंट केला, पण आपण इथला कोन काउंट केला का नाही. म्हणजे असे बाह्य कोन, या बाह्य कोनांच्या इथं बाह्य कोन किती तयार होतात, तर बाह्य कोन किती तयार होतात 6 बाह्य कोन तयार होतात. त्रिकोणामध्ये जर आपण ह्या रेषा लांबवल्या तर बाह्य कोन किती मिळतात आपल्याला, या ठिकाणी 6 कोन मिळतात. हे बेसिक आहे, आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यानंतर पहा हे त्रिकोण. आता त्रिकोण तुम्हाला समजला, पण या त्रिकोणाचे कोनानुसार आणि बाजूनुसार, कोनानुसार देखील 3 प्रकार पडतात आणि बाजूनुसार देखील 3 प्रकार पडतात. आता बाजूनुसार पडणारे जे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहे समभुज, म्हणजे सर्व बाजू समान मापाच्या असतात. दुसरा समद्विभुज, 2 बाजू समान मापाच्या असतात. आणि विषमभुज, त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतात. याच्यावरून हा झाले 3 प्रकार. त्याच प्रकारे जर कोनानुसार पडणारे प्रकार पाहायचं झालं तर याच्यामध्ये कोनानुसार पडणाऱ्यामध्ये येतो काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण, असे 3 प्रकार पडतात. चला तर मग आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. आता समभुज त्रिकोण कशाला म्हणायचं, तर त्रिकोणाच्या 3ही बाजू समान मापाच्या असतात, त्याला म्हणायचं समभुज त्रिकोण. आता बघा, 3 बाजू जर समान मापाच्या केल्या तर त्याचे कोन सुद्धा समान मापाचे होणार आहेत. काय होणार आहेत, कोन सुद्धा सर्व समान मापाचे होणार आहेत. कारण समान मापाच्या बाजू समोरील कोन देखील समान मापाचे असतात आणि समान कोणासमोरील बाजू देखील समान मापाच्या असतात. मग इथं जर बघितलं, हा जर समभुज आहे म्हणजे ही जर बाजू 6 सेंटीमीटर आहे, ही जर बाजू 6 सेंटीमीटर आहे, ही जर बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर यांचे कोन सुद्धा समान मापाचे असणार आहेत. मग त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती होते, 180 अंश होते. म्हणजे 180 चे आपण जर समान 3 भाग केले तर प्रत्येक कोन किती अंशाचा येईल, 60 अंशाचा. मग हा सुद्धा कोन 60 अंशाचा, हा सुद्धा 60 अंशाचा आणि हा सुद्धा कोन 60 अंशाचा येईल. मग अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व कोन 60-60 अंशाचे या ठिकाणी मिळाले. मग या त्रिकोणाचं अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल, तर याच्या कोणत्याही बाजूवर जर आपण लंब काढला, मग आता समजा ही बाजू आहे, या बाजूवर जर का आपण लंब काढला, लंब काढणे म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, ही जी बाजू आहे या बाजूवर ज्या वेळेस आपल्याला लंब काढायचा असतो, लंबरेषा काढायची असते, तर आपण काय करतो, कंपासचं एक टोक इथं ठेवतो, इथं या ठिकाणी कुठंतरी आपण चाप मारतो, बरोबर. या ठिकाणी टोक ठेवून चाप मारतो आणि इथून जी इथं मध्यरेषा होईल इथं होईल, तर इथून आपण काय काढत असतो, असा लंब काढतो. मग हा लंब जर काढला तर लंब काढल्यानंतर इथं जो होणारा कोन आहे हा कोन काय होत असतो, काटकोन. ह्या रेषेशी हा लंब कशाला म्हणायचं, ती इथं काटकोन झाला पाहिजे तर त्याला लंब म्हटलं जातं. मग जर आपण इथं लंबरेषा काढली तर ही लंबरेषा या ठिकाणी या शिरोबिंदूमध्ये जाते, या शिरोबिंदूमधून जाते आणि हा जो कोन आहे ह्या कोनाला बरोबर 2 बाजूमध्ये दुभागते. म्हणजे या ठिकाणी बरोबर 30-30 अंशाचे या ठिकाणी कोन होतील. असेच जर आपण या ठिकाणी लंबरेषा काढली, या ठिकाणी लंबरेषा काढली, तर या ठिकाणी बघा इथं एक मध्य तयार होतो, याला आपण शिरोबिंदू, याला आपण काय म्हणतो, शिरोबिंदू म्हणतो. हा शिरोबिंदू यालाच गुरुत्व मध्य असं देखील म्हटलं जातं. मग ही जे हा जो रेषाखंड आहे, ही जी लंबरेषा आहे, या लंबरेषेला
हा शिरोबिंदू हा एकाच दोन प्रमाणात विभागतो. मग इथं पहा, ही बाजू एक भाग असताना इथली बाजू किती भाग असणार आहे? दोन भाग असणार आहे. इथलं पहा, ही बाजू एक भाग असताना ही बाजू किती, ही रेषाखंड हा किती असणार आहे? दोन भाग असणार आहे. ही एक भाग असताना ही किती भाग असणार आहे? दोन भाग असणार आहे. हे याचे असणारे हे वैशिष्ट्य आहेत. हे काय समभुज त्रिकोणाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज कशाला म्हणायचं? तर ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान मापाच्या असतात त्याला म्हणायचं. मग जर आपण या ठिकाणी असा जर त्रिकोण काढला तर दोन बाजू समान मापाच्या असतात. म्हणजे जर ही बाजू 5 सेंटीमीटर असेल, ही बाजू 5 सेंटीमीटर असेल, ही बाजू 6 सेंटीमीटर आहे, इथं ह्या दोन बाजू आहेत या काय आहेत? समान मापाच्या आहेत. मग जर अशा दोन बाजू जर समान मापाच्या असतील तर ही जी असमान बाजू आहे या बाजूच्या टोकालगतचे कोन, म्हणजे इथं टोकालगतचे कोन हे काय असतात? तर हे समान मापाचे असतात. म्हणजे इथला कोन आणि इथला कोन हे काय असणार आहेत? समान मापाचे असणार आहेत. मग किती असू द्या. मग समजा हा जर कोन 50 अंशाचा घेतला आणि हा कोन जर 50 अंशाचा घेतला तर 50 आणि 50 किती झाले? 100. मग हा जो असणारा कोन आहे हा कोन किती अंशाचा असायला पाहिजे? तर हा कोन किती अंशाचा असेल? ती 80 अंशाचा कोन असेल. किती अंशाचा असेल? 80. म्हणजे 50 50 100 100 आणि 80. मग आता बघा इथं अजून एक वैशिष्ट्य आहे. काय? या त्रिकोणात समान बाजू समोरील टोकालगतचे समान बाजूच्या समोरील टोकालगतचे कोन हे तर पाहिलंच आपण. मग आता इथलं जो आहे हा जो कोन आहे हे समान कोन या समान इथं आहे. इथं हा कोन आणि हा कोन हे समान कोन आहेत. या समान कोनाच्या समोरच्या बाजू म्हणजे आता पहा या 50च्या याची समोरची बाजू कोणती? ही आणि ह्या समान आहे. या समान मधला हा एक आहे. याच्या समोरची बाजू कोणती येईल? ही. या दोन बाजू समान म्हणजे समान कोणासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. बा या कोणाच्या समोरची बाजू ही, या कोणाच्या समोरची बाजू ही, हे समान मापाचे आहेत. किंवा समान बाजू समोरील कोन, मग आता ही समान बाजू आहे. या समान बाजूच्या समोरचा कोन कोणता आहे? हा. आणि ह्या समान बाजूच्या समोरचा कोन कोणता आहे? हा. हे समान मापाचे असतात. या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे समान मापाचे आहे. अशा पद्धतीचा हा समभुज असणारा त्रिकोण आहे. त्याच्यानंतर विषमभुज. विषमभुज कशाला म्हणायचं? ज्या त्रिकोणात तीनही बाजूंची लांबी ही काय असते? लांबी असमान असते. म्हणजे आपण जर बघितलं तर तिन्हीची पण बाजू कशी आहे? असमान आहे. म्हणजे हा बाजू ही जर 3 असला, हा जर इकडं 5 असला, हा किती असेल? 7 असला. म्हणजे काय? सर्व भुजा वेगवेगळ्या मापाच्या आहेत. अशा पद्धतीने याला काय म्हणायचं? तर हा या ठिकाणी विषमभुज त्रिकोण आहे. मग आता विषमभुज जो आहे याच्या कोणत्याही दोन भुजा सारख्या मापाच्या नाही आहेत. कोणतीच भुजा सारख्या मापाची नाही. मग याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा कोणानुसार सुद्धा प्रकार पाहिजे. मग या कोणाचा आणि याचा कोणानुसार पडणाऱ्याचा याच्याशी कसा संबंध आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर पहा आपण बाजूनुसार 3 प्रकार पाहिले. आता आपल्याला कोणानुसार सुद्धा 3 प्रकार पाहिजे. तर कोणानुसार पडणाऱ्या प्रकारामध्ये पहिलाच त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. यालाच आपण राईट अँगल्ड ट्रायंगल असं देखील म्हणतो. आता ज्या त्रिकोणात 3 कोणांपैकी, त्रिकोणामध्ये कोण किती असतात? 3. त्याच्यापैकी एक कोण हा किती असला पाहिजे? 90 अंशाचा असला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा काटकोन त्रिकोण काढता येईल. म्हणजे हा कोण किती अंशाचा आहे? 90 अंशाचा या ठिकाणी कोण आहे. मग हा काटकोन त्रिकोण आहे. आता मग उरलेले जे 2 कोण आहेत हे उरलेले 2 कसे असतील बरं? तर उरलेले 2 समजा हा कोण हा झाला 90 अंशाचा. मग हा जर 30 अंशाचा असेल तर हा पुढचा कोण किती अंशाचा असला पाहिजे? 60 अंशाचा असला पाहिजे. कारण इतर 2 कोणांच्या मापाची बेरीज किती येणार आहे? 90 अंश येणार आहे. मग हा 30 असला तर हा 60 असणार आहे. मग आता या ठिकाणी इथं बघा बरं, या बाजू असणाऱ्या ज्या बाजू आहेत ह्या बाजू कशा असतील? हा समान म्हणजे विषमभुजमध्ये येऊ शकतो का?
येऊ शकतो. काय येऊ शकतो? कारण जर यांचे माप वेगवेगळे आहेत तर यांच्या बाजूंची लांबी सुद्धा वेगवेगळी असणार आहे. म्हणजे ही बाजू जर 5 किंवा 3 सेंटीमीटर असली, ही बाजू 5 सेंटीमीटर असली, ही 4 सेंटीमीटर आहे, बरोबर. हा विषमभुजमध्ये येईल का? नाही, येऊ शकतो. मग काटकोन त्रिकोण हा विषमभुज सुद्धा असू शकतो. बर, समभुज असू शकतो का? समभुज असू शकत नाही. का? कारण तो काटकोन त्रिकोण आहे. काटकोनामध्ये कमीत कमी एक कोण किती अंशाचा पाहिजे? हा 90 अंशाचा पाहिजे. मग हा समभुजमध्ये येऊ शकतो का? नाही येऊ शकत. बरं, हा समद्विभुजमध्ये येऊ शकतो का? येऊ शकतो. काय येऊ शकतो? बघा, मी जर या ठिकाणी हा कोण आहे, हा कोण मी इथं 90 अंशाचा आहे, हा 90 अंशाचा आपल्याला मिळाला. मग हा जर कोण 45चा काढला आणि हा जर कोण 45चा असला तर या दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती येते? मग जर हे दोन कोण जर 45-45चे असतील तर या 45च्या बाजू समोरची ही बाजू म्हणजे याच्या समोरची या 45 अंश आपण बघितलं, समान कोणांच्या समोरील बाजू या समान मापाच्या असतात. मग या 45च्या समोरची बाजू ही कशी असणार आहे? समान मापाची. ही सुद्धा मग ही जर 4 सेंटीमीटर असेल तर ही 45ची ही 4 असणार आहे. ह्या 45ची ही पुढची किती असणार आहे? 4 असणार आहे. हा कर्ण काय असं? म्हणजे हा कोणत्यामध्ये येतो? तर हा समद्विभुजमध्ये सुद्धा येऊ शकतो. आता पहा, या काटकोन त्रिकोणावरती एक सेपरेट आपल्याला चॅप्टरच घेत होता आपण, पायथागोरसचं प्रमेय. हे पायथागोरसचं प्रमेय हे मी दिशाज्ञानाच्या वेळेस एकदम डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. पायथागोरसचं प्रमेय आणि त्याच्याशी संबंधित असणारे दिशाज्ञानाच्या संदर्भाने असणारे बरीचशी उदाहरणे पाहिलेली आहेत. इतरही याच्यावरती काही उदाहरणे येतात. आता इतर काय येऊ शकतात? काय येणार बघा, मुख्यतः पायथागोरसच्या त्रिकोटाशी संबंधित बरेचसे प्रश्न पडतात. आता पायथागोरसचं त्रिकोट, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? तर पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी तुम्हाला शॉर्टमध्ये तरी पण सांगतो जर लक्षात नसेल तर. पायथागोरसने एक प्रमेय लिहिलेलं आहे. कशावरती लिहिलेलं आहे? काटकोन त्रिकोणावरती लिहिलेलं आहे. काय लिहिलंय की या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ, म्हणजे आता समजा हा कर्ण आहे, या कर्णावर जर असा चौरस काढला, काय काढला? असा चौरस काढला, म्हणजे हा चौरस आहे, तर याचं क्षेत्रफळ आता याचं क्षेत्रफळ कसं काढणार? मग बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो? बाजूचा वर्ग. मग याला तुम्ही काय म्हणलं? ह्या बाजूला नाव दिलं कर्ण. मग याचं क्षेत्रफळ कसं काढणार? कर्णाचा वर्ग. याने क्षेत्रफळ निघणार आहे. मग हे झाला कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ. हे झालं कर्णावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरज एवढं असतं. म्हणजे इतर ह्या दोन बाजू आहेत, या दोन बाजूवर जर आपण असे चौरस काढले तर याचं क्षेत्रफळ या दोन बाजूंच्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच मग आपण याला म्हणतो पाया. हा खालच्या बाजूला आहे म्हणून याला म्हणतो पाया. मग याचं क्षेत्रफळ कसं काढणार? तर ही बाजू म्हणजे पाया आहे, मग याचं क्षेत्रफळ काढणार पायाचा वर्ग. मग हिला आपण म्हणतो उंची. मग याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण हिला म्हणतो उंचीचा वर्ग. म्हणजेच मग हे पायथागोरसचं प्रमेय मिळतं आपल्याला. काय? कर्ण वर्ग बरोबर म्हणजेच काय? कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे म्हणलं की बरोबर चिन्ह. हे इतर दोन बाजूवर म्हणजे काय? पायावर. मग पायावर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येतं? पाया वर्ग. अधिक उंचीवर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येतं? उंची वर्ग. यांच्या बेरजे एवढं हे येतं. मग अशा पद्धतीने आपल्याला हे पायथागोरसचं असणार प्रमेय ते आपल्याला हे मिळालं. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग जर आपण इथं बाजू घेतल्या, याचं एक बेसिक त्रिकूट आहे पहा. ही बेसिक त्रिकूट जर माहिती असलं तर कुठलंही त्रिकूट नाही लक्षात ठेवलं तरी आपल्या सगळे त्रिकूट लक्षात राहतील. कोणतं आहे ते बेसिक त्रिकूट? तर आहे 3 4 5. म्हणजे एक बाजू 3 असली, दुसरी बाजू 4 असली तर कर्ण किती असतो? 5 असतो. म्हणजेच बघा, या पायाचा वर्ग, पाया किती आहे? 4चा वर्ग अधिक उंची किती आहे? 3चा वर्ग बरोबर किती असणार आहे? कर्ण वर्ग. म्हणजे 4चा वर्ग येतो 16, 3चा वर्ग येतो 9, 9 अधिक 16 बरोबर 25. म्हणजे 25 काय झाला? कर्णाचा वर्ग. मग कर्ण बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर
तर कर्ण बरोबर काय येईल, तर कर्ण बरोबर येईल 5. म्हणजे आपल्याला कळाली ही बाजू निघली आपली, हा कर्ण निघला. तर हे याचा असणारं बेसिक त्रिकूट आहे. आपण हे पाहिलं पण हे जुळतंय म्हणून. मग असं जर आपण केलं तर याचे सगळे त्रिकूट आपण न पाठ करता लक्षात ठेवू शकतात, फक्त याचं बेसिक त्रिकूट माहिती असलं तर. बेसिक त्रिकूट काय, 3 4 5. मग सगळी त्रिकूट याच गुणोत्तराच्या पटीत असतात, जवळजवळ सगळी त्रिकूट. मग आता बघा हे त्रिकूट कसे तयार करायचे याची एक मी तुम्हाला थोडक्यात ट्रिक्स देतो. पा इथं जर आपण 3 4 5 आहे म्हणजे ही एकची म्हणजे ही पट आहे, बरोबर. आपण आता ही बेसिक पट आहे. इथं या सर्व क्रमवार नैसर्गिक संख्या या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. मग जर आपण 2ची 3 पट घेतली तर 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10 म्हणजे 2ची पट आहे. यांचं गुणोत्तर सुद्धा किती येणार आहे, 6 8 आणि 10. या संख्येचं गुणोत्तर सुद्धा किती आहे, 3 4 5 आहे ना. कारण बघा 2 त्रिक 6 म्हणजे याला जर मी भागलं, या 6ला जर भागलं तर किती येतंय गुणोत्तर, 3 4 5. म्हणजे या 6ला भागलं 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10 म्हणजे यांचं गुणोत्तर सुद्धा किती मिळणार आहे आपल्याला, 3 4 5 मिळणार आहे. मग या पटीतल्या तुम्ही कोणत्याही संख्या या ठिकाणी घेऊ शकता. जशी आता इथं तुम्ही 3ची पट तयार केली, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15 म्हणजे एक बाजू 9 असली, दुसरी बाजू 12 असली, कर्ण किती असणार, 15च असणार. किंवा तुम्ही पुढचं घेतलं 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 तरी चालतंय. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30 म्हणजे एक बाजू 18 आहे, दुसरी बाजू 24 आहे, तिसरी बाजू काय असेल, 30 असेल. अशा किती पटीमध्ये आपण याच गुणोत्तर, कारण यांचं गुणोत्तर सुद्धा किती आहे, 3 4 5 आहे. कसं, याला जर मी भागलं 6 ने, 6 त्रिक 18, 6 चौक 24 म्हणजे याला 6 ने भागलं, याला 6 ने भागलं, 6 पंचे 30 म्हणजे यांचं गुणोत्तर किती मिळणार आहे. त्याचप्रमाणे असंच जर आपल्याला अजून काही त्रिकूट शोधायचे झाले तरी आपण आपल्याला शोधता येऊ शकतात. कसे शोधायचे पहा, हे झाले या गुणोत्तराच्या पटीमधले घेतले. या ठिकाणी पुन्हा 3 4 5 याच गुणोत्तरावरून अजून काही त्रिकूट लक्षात ठेवू शकतो. कशी पहा की पहा या 3चा वर्ग किती होतो, विषम संख्या. 3 ही काय विषम संख्या. मग आपल्या विषम संख्येवरून आपण काढू शकतो. कसं पहा, 3चा वर्ग किती होतो, 9 येतो. मग इतर 2 ज्या बाजू आहेत या 2 बाजू म्हणजे आता 9ची आपल्याला या ठिकाणी 9 जर निम्मा केला तर किती होतील, 4.5 4.5. पण 4.5 4.5 न करता आपण काय करणार, 1 4 आणि 1 5. या ठिकाणी होतंय का 4 आणि 5. मग अशीच कोणतीही विषम संख्या घेऊन आपण करू शकतो. बघा बरं 5. मग 5चा वर्ग किती होतोय, 25. मग 25चे निम्मे जर केले तर किती होतील, 12.5 12.5. पण 12.5 12.5 नाही घ्यायचं, आपण काय घ्यायचं, क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या. मग आपण काय घेऊ शकतो, 12 आणि 13. मग 12 आणि 13 यांची बेरीज सुद्धा किती होती, 25 म्हणजे याच्या वर्ग एवढी होती. मग असे आपण त्रिकूट बनवू शकतो. आता चला करा बरं तुम्ही तयार. 7. मग 7 7 7 49. मग 49चे निम्मे किती होतील, 24.5 24. मग आपण काय म्हणणार, 24 आणि 25. मग बघा एक बाजू 7 असली, एक बाजू 24 असली, कर्ण किती असणार, 25 असणार. वाटलंच त्या एखाद्या टॅली करून पाहिजे का. इथं बघा एक बाजू 5 असली, 5चा वर्ग किती होतोय, 25. दुसरी बाजू 12 असली, 25 अधिक 12 12चा वर्ग. आता मग हे पहा आपण कर्ण वर्ग म्हणजे याचा वर्ग बघतोय, याचा वर्ग याचा वर्ग याच्या वर्ग एवढा असणार, या दोन्हींची बेरीज. मग आता याचा वर्ग या 5चा वर्ग काढला आपण 25. 12चा वर्ग किती होईल, 144. मग 13चा वर्ग किती असतो, 169. मग 169 या दोन्हींची बेरीज होतीये का, होतीये. मग या पट्टीत तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही समजा 9 घेतला आता. मग 9चा वर्ग किती होतो, 81. मग 81चे निम्मे निम्मे तर काय होईल, 40 41 म्हणजे 47 होतं. तर आपण घेणार काय, 40 41. तुम्ही याचं करून पहा कॅल्क्युलेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे पायथागोरसचे त्रिकूट या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो. याच्यावर जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते विचारले जाणारे प्रश्न पण एकदम सोपे असतात. पहा काय केलं जातं, एखादी शिडी लावलेली आहे, एक पोल आहे. मग या पोलची उंची किती मीटर आहे, तर 12 मीटर आहे. त्या पोलला टोकाला टोक देऊन एक शिडी या ठिकाणी लावली. या शिडीची लांबी जर
15 मीटर असेल तर या पोलचं खालचं टोक आणि शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती? तर यामधील अंतर किती बघा. आता 3 4 5 गुणोत्तरात मुख्यतः त्रिकूट असतात. आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे काय इथं 12 15 मग 3 चौक 12 3 5 15 म्हणजे इथं काय राहिलं 3 त्रिक 9 एक बाजू ही 9 इथून किती असली पाहिजे हे 9 असलं पाहिजे. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता हे आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. तसं तर मी दिशाज्ञानमध्ये ज्या ठिकाणी घेतलेलं आहे हे काटकोन त्रिकोण आपण बघत होतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय लघुकोन त्रिकोण. आता लघुकोन त्रिकोण यालाच काय म्हणतात ॲक्यूट अँगल ट्रँगल. म्हणजे या त्रिकोणामधले सर्व कोन, सर्व म्हणलंय इथं सर्व कोन, मगाशी आपण पाहिलं होतं एक कोन 90 अंशाचा असतो, इथं सर्व कोन 90 अंशापेक्षा लहान असतात. 90 अंशापेक्षा लहान सर्वचे सर्व कोन कसे आले पाहिजे 90 अंशापेक्षा लहान आले पाहिजे. मग जर हा 50 अंशाचा असेल हा 70 अंशाचा असेल तर हा कोन किती अंशाचा असायला पाहिजे 50 + 70 120 म्हणजे हा किती अंशाचा असला पाहिजे 60 अंशाचा असला पाहिजे. सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती येईल 180. मग हा याचा असा संबंध जर बाजूवरून पडणाऱ्या कोणामध्ये जर काढला तर मग त्या कोणत्या प्रकाराशी संबंधित येऊ शकतो. समभुज त्रिकोण याच्यापासून तयार होऊ शकतो का नाही लघुकोन त्रिकोणापासून होऊ शकतो. कारण जर सर्व बाजू 60-60 अंशाच्या केल्या तर सर्व बाजू 90 पेक्षा तर लहान येतातच आणि या ठिकाणी मग तयार काय होऊ शकतो समभुज त्रिकोण. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारत असताना बेसिक लेवलने असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की जर हा कोन अजून कोणता कोन असू शकतो. म्हणजे जर समजा हा लघुकोन आहे हा लघुकोन पुढचा कोणत्या प्रकारात येऊ शकतो तो कोणत्या प्रकारात येऊ शकतो तर समभुज त्रिकोणात येऊ शकतो बाजूनुसार पडणाऱ्यामध्ये. त्याच प्रकारे विषमभुज येऊ शकतो का. विषमभुज तर येतोच होता आता बघितला होतो 140 150 विषमभुज सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. समद्विभुज येऊ शकतो का समद्विभुज सुद्धा येऊ शकतो. 60-60 घेतले असते आपण इथं समजा 70-70 घेतले असते हा कोन 70 हा कोन 70 70 आणि 70 140 पुढचा कोन कितीचा आला असता 40चा आला असता. म्हणजे हा कोन लघुकोन हा तीनही प्रकारामध्ये बाजूनुसार पडणाऱ्या तीनही प्रकारामध्ये हा कोन येऊ शकतो. त्याच्यानंतर मध्ये काय एक कोन राहिला काय आपला विशाल कोन त्रिकोण राहिला. आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे तिसरा प्रकार. स्लाइड कुठंतरी बाजूला गेली असेल तर विशाल कोन त्रिकोण यालाच काय म्हटलं जातं ॲप्ट्यूज अँगल. ॲप्ट्यूज अँगल ट्रँगल. विशाल कोन मध्ये एक कोन यातील एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असतो. अशा त्रिकोणाला काय म्हटलं जातं तर विशाल कोन त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीचा कोन काढला तर हा कोन 90 अंशापेक्षा एक तरी कोन कसा असला पाहिजे मोठा असला पाहिजे. मग इथं जर हा कोन जर 130 अंशाचा असेल हा जर 10 अंशाचा असेल तर इथला कोन किती अंशाचा असणार आहे 40 अंशाचा असणार आहे. किंवा तुम्ही आता मग हा कोणत्या प्रकारात येऊ शकतो तर हा या ठिकाणीच समद्विभुजमध्ये येऊ शकतो का येऊ शकतो. कारण जर हा 130 अंशाचा आहे तर उरले किती 50 मग हा 25चा करू शकतो हा 25चा करू शकतो समद्विभुजमध्ये येऊ शकतो. समभुजमध्ये येऊ शकतो का नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत कारण समभुजमध्ये काय पाहिलंय आपण सर्व कोन समान मापाचे असतात. तिथं बाजू सर्व समान मापाचे आहेत म्हणजे कोन सुद्धा सर्व समान मापाचे आहेत म्हणून तिथं हा येऊ शकत नाही. कारण इथं माप किती असलं पाहिजे 100 म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त माप असलं पाहिजे. मग 90 अंशापेक्षा जर जास्त मापाचे जर 3 कोन करायचे असतील तर कोन होणार आहेत का नाही म्हणून हा त्या प्रकारामध्ये येऊ शकत नाही. इतर या 2 प्रकारामध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बाजूनुसार पडणारे प्रकार आणि कोणानुसार पडणारे प्रकार पाहिले. आता आपल्याला पाहायचंय त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या.
तर एकरूपतेच्या कसोट्यावरती प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. तर पहिली कसोटी आहे पहा, बा 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 कसोटी. म्हणजे बाजूला काय म्हणतात, साईड. म्हणजे आता साईड साईड, यस 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 टेस्ट काय म्हटलं जातं, याला एस एस टेस्ट. याच्यामध्ये सांगितलंय काय, आता दोन त्रिकोण हे एकरूप आहेत का नाही हे चेक करायचंय. तर मग आपल्याला कसं कळणार आहे एकरूप आहेत का नाही, तर काय केलं आपण, एका त्रिकोणाच्या तीनही बाजू, म्हणजे ह्या ज्या तीन बाजू दिसत आहेत तुम्हाला, या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूशी, संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे पहा, याची ही बाजू आणि याची ही बाजू हे जर एकरूप आहे, याची ही बाजू आणि याची ही बाजू जर एकरूप आहे, आणि याची ही बाजू जर एकरूप आहे, ही तिसरी बाजू जर एकरूप असेल तर हे कोण कसे असले पाहिजेत, एकरूप असले पाहिजेत. ओके. मग हे कशावरून कळतं, तर बा 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 कसोटीनुसार कळतं. त्याच्यानंतर बा कसोटी म्हणजे काय, साईड अँगल साईड टेस्ट. मग आता या ठिकाणी एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला कोण, म्हणजे ही आणि ही बाजू यांच्यामध्ये समाविष्ट असणारा हा कोण, हे जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे या त्रिकोणामध्ये, पहिल्या त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट होणारा कोण, दुसऱ्या त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट होणारा कोण, हे जर एकरूप असेल तर हे तीनही, म्हणजे ही सुद्धा बाजू कशी असली पाहिजे, मग एकरूप असली पाहिजे, सारख्याच मापाची असली पाहिजे. पण ही चौथी बाजू गोष्ट आपल्याला चेक करायची गरज पडली का नाही, आपण एवढ्या गोष्टी माहिती असल्या तरी सांगू शकतो की हे एकरूप आहेत. त्याच्यानंतर तिसरी कसोटी आहे बा को कसोटी. म्हणजे कोण, बाजू आणि कोण. म्हणजे इथं पहा, या ठिकाणी पहा, एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यामध्ये समाविष्ट असणारी बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यामध्ये समाविष्ट असणारी बाजू यांच्याशी जर एकरूप असेल तर ते दोन्ही कोण एकरूप असतात, ते दोन त्रिकोण एकरूप असतात. कोणत्या कसोटीनुसार, तर को कसोटीनुसार. म्हणजे कोण, बाजू, कोण या कसोटीनुसार हे एकरूप असतात. त्याच्यानंतर चौथी कसोटी आहे पहा, बा को कसोटी. बा को कसोटी हिलाच कर्णभुजा कसोटी असं देखील म्हटलं जातं. कर्णभुजा म्हणण्यासाठी काटकोन असला पाहिजे. मग आता इथं बघा, ही या ठिकाणी आकृती आपल्याला दिसते. जेव्हा एका त्रिकोणाची एक बाजू, म्हणजे आता आपण ही बाजू घेतली, एका त्रिकोणाची ही एक बाजू आणि तिच्या बाजू लगतचा एक कोण, हा बाजू लगतचा एक कोण घेतला या ठिकाणी आपण, व बाजू लगतचा एक कोण व त्या कोणासमोरील बाजू, त्या कोणासमोर, त्या बाजू समोरील, काय सांगितलंय, एका त्रिकोणाची एक बाजू त्या लगतचा कोण, याच्या लगतचा कोण घेतला एक बाजू, या बाजूच्या लगतचा कोण व त्या समोरील कोण व त्याच्या समोरील कोण, म्हणजे हा एवढं जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण परस्पर एकरूप असतात. म्हणजे इथं तुम्ही चेक केलं, ही बाजू सगळी समान मापाची आहे, हा कोण समान मापाचा आहे आणि इथला एक या ठिकाणी तुमचा, ही बाजू जर समान मापाची असेल तर हा त्रिकोण हा एकरूप असतो. कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतो, तर बा को म्हणजे ही बाजू, हा कोण आणि इकडचा कोण, बा को कसोटीनुसार हे एकरूप असतात. त्याच्यानंतर हा विशाल कोण इकडचं तिकडं झालता, आपल्याकडून स्लाइड थोडीशी इकडं तिकडं झाली. त्याच्यानंतर आता बघा, त्रिकोणाचे गुणधर्म. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचे काही गुणधर्म पाहिजे. तर पहा, काही गुणधर्म असे आहेत. आता त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर काढलेली लंबरेषा, म्हणजे या ठिकाणी आता बघा, आपण या ठिकाणी बघितलं की हा त्रिकोण आहे मुख्यतः. तर या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जर आपण अशी लंबरेषा काढली, सम्मुख बाजूवर अशी लंबरेषा काढली, रेषाखंड काढला, तर त्याला शिरोलंब म्हटलं जातं. म्हणजे काय, ह्या शिरोबिंदूतून आलाय, हा रेषाखंड आहे, पण याने काय केलं, या बाजूचे समान दोन तुकडे केले, समान दोन भाग केले आणि इथं या ठिकाणी लंबरेषा, या ठिकाणी लंबरेषा तयार झाली, शिरोलंब, म्हणून याला शिरोलंब म्हटलं जातं.
त्रिकोणाचा कोन दुभाजक हे एक संपाती असतात. आता मग हा झाला हा त्रिकोणाचा कोन दुभाजकच आहे. यांनी त्रिकोणाचे दोन भाग केले, म्हणजे या कोणाचे दोन भाग केले. इथल्या सुद्धा या कोणाने इथं जर मी या ठिकाणी दुभाजक काढला तर इथं सुद्धा काय होणार आहेत, करेक्ट दोन भाग होणार आहेत. आणि समान मापाचे जर झालं तरच त्याला दुभाजक म्हणतात. या ठिकाणी दुभाजक हे कसे असतात, एक संपाती असतात. एक संपाती म्हणजे एकाच बिंदूत या ठिकाणी एकमेकाला छेदतायत, म्हणून याला म्हटलं जातं एक संपाती. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्रिकोणाच्या मध्यगा एकाच बिंदूतून जातात आणि तो बिंदू प्रत्येक मध्यगेला 2:1 प्रमाणात. ही पाठीमाग आपण ज्यावेळेस पाहत होतो त्याच वेळेस मी या ठिकाणी हे एक्सप्लेन केलं होतं की ज्या वेळेस तुम्ही इथं हा शिरोलंब काढतात, इथं मध्यगा काढतात, या मध्यगेच्या तिथं ही इथं मध्यगा आहे. हे काय होते 2:1 प्रमाणात. म्हणजे समजा हा जर आपण या ठिकाणी शिरोलंब पाहिला, बरोबर, शिरोबिंदूतून जाणारी ही जर मध्यगा पाहिली किंवा शिरोलंब ही शिरोलंबमधून जाणारी ही मध्यगा ही काय आहे 2:1 प्रमाणात. म्हणजे हा भाग 2 आणि हा भाग 1, हिचे जर समान 2 तुकडे केले तर अजून असे 2 तुकडे 1:1 असे तयार होत आहेत. इथं जर आपण पाहिलं तर याच्यावर सुद्धा बघा 2:1 म्हणजे ही बाजू 2 जर भाग असेल तर ही किती असणार आहे, 1 भाग असणार आहे. हिला सुद्धा ही बाजू जर 2 भाग असेल तर ही बाजू किती असणार आहे, 1 भाग. म्हणजे 2:1 या प्रमाणामध्ये ती विभाजित करते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गुणधर्म व्हायचा आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या मध्यबिंदूंना मिळवले असता. म्हणजे आता जर मी एक त्रिकोण काढला इथं त्रिकोण आणि या तीनही बाजूंच्या मध्यबिंदू, म्हणजे आता जर याचा मध्यबिंदू काढायचा झाला तर मध्यबिंदू म्हणजे काय, मध्यभागी असणारा बिंदू. याचा मध्यबिंदू मध्यभागी असणारा बिंदू, याचा मध्यबिंदू मध्यभागी असणारा बिंदू. आता मी अंदाजे काढलेत. ह्या मध्यबिंदूंना जर जोडलं, म्हणजे इथून इथं इथून इथं इथून इथं असं जर जोडलं तर त्रिकोणाचे समान किती भाग तयार होतात, 4. म्हणजे हा झाला 1 भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग, समान 4 भाग या ठिकाणी तयार होतात. त्याच्यानंतर पुढचं त्रिकोणाची कोणतीही बाजू इतर 2 बाजूंच्या लांबीच्या बेरजेपेक्षा कमीच असते. जर त्रिकोणाच्या कोणत्याही, म्हणजे जर आपण असा एक त्रिकोण काढला, या त्रिकोणामध्ये आपण जर एक बाजू एकदम मोठा त्रिकोण काढला, म्हणजे समजा विशाल कोण त्रिकोण काढतो मी वाटलंच एकदम अशी काहीतरी, हा त्रिकोण आहे. मग आता या त्रिकोणामध्ये ही बाजू, आता हे बाजूची लांबी मी सांगतो, ह्या बाजूची लांबी आहे समजा 15 सेंटीमीटर, या बाजूची लांबी आहे 4 सेंटीमीटर, या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर. तर असं मी सांगितलंय की काय सांगितलंय की कोणत्याही त्रिकोणाच्या ज्या 2 बाजू आहेत, कोणत्याही त्रिकोणाच्या इतर 2 बाजू, म्हणजे मोठी बाजू सोडता, समजा ही मोठी बाजू जर सोडली, कोणत्याही त्रिकोणाच्या 2 बाजू, आता ह्या 2 बाजू यांची बेरीज केली तर जी तिसरी बाजू असती ती त्यांच्या बेरजेपेक्षा कमीच असते. त्यांच्या बेरजेपेक्षा कशी असते, कमीच असते. मग आता मला सांगा याच्यापासून त्रिकोण तयार होऊ शकतो का, असा त्रिकोण होऊ शकतो, असं होऊ शकतो त्रिकोण नाही होऊ शकत. का होऊ शकत नाही, जर यांची आपण बेरीज केली तर याची बेरीज होते, हा होतोय 4, हा होतोय 5, 4 आणि 5 यांची बेरीज किती येते 9 आणि हे बाजू किती आहे 15. मग ही सरळ जरी केली, हा त्रिकोण हा जर 4 सेंटीमीटर असा सरळ जरी केला, हा 5 सेंटीमीटर सरळ जरी केला तरी तो 15 मीटर या 15 पर्यंत जाऊ शकतो का, नाही. म्हणजे असा त्रिकोण तयार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, कारण एक लक्षात ठेवायचं की त्याचे असा त्रिकोणच तयार होऊ शकत नाही की ज्याच्या 2 बाजूंची बेरीज, 2 बाजूंच्या बेरीजेपेक्षा एखादी जर बाजू मोठी असेल, आता आपण 2 बाजूंची बेरीज केली त्याच्यापेक्षा जर मोठी एखादी बाजू असेल तर असा त्रिकोण तयार होऊ शकतो का, त्रिकोण तयार होऊ शकत नाही. म्हणजे 2 बाजूंच्या बेरजेपेक्षा काय असलं पाहिजे, माप कमीच असलं पाहिजे. म्हणजे ही जर बाजू 4 असली, ही जर बाजू 5 असली, या दोन्हींची बेरीज किती होती
9 होती, मग ही बाजू 9 पेक्षा मोठी असूच शकत नाही, आणि जर असली तर त्यापासून त्रिकोण तयार होऊ शकत नाही. हा याचा असणारा महत्त्वाचा गुणधर्म आहे. मग ही बाजू किती असू शकते? ही बाजू 8 असू शकते, 7 असू शकते, 6 असू शकते. पुढचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणत्याही बाह्य कोनांचे माप त्याच्या अंतसम्मुख कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. पाहता नीट समजून घ्या काय म्हटलं या ठिकाणी. आता त्रिकोणाच्या कोणत्याही बाह्य कोनाचे माप, आता बाह्य कोन, मग मी या ठिकाणी बाह्य कोन काढतो, वाटलंच तर असा या ठिकाणी बाह्य कोन काढला म्हणजे हा पहा, हा अंतरकोन आणि याच्याशी रेषीय जोडी तयार करणारा काय होतो? बाह्य कोन होतो. मग आता मी जर समजा हा घेतला 50 अंशाचा कोन, तर याच्याशी बाह्य कोनाची रेषीय जोडी तयार करणारा कोन किती अंशाचा असणार आहे? 130 अंशाचा असणार आहे. कारण का? रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. तर आता सांगितलंय काय? बाह्य कोनाचे माप, हे बाह्य कोनाचं माप किती आहे? 130 अंशाचे 130 आहे माप. त्याच्या अंतसम्मुख कोनाच्या, म्हणजे अंतसम्मुख हातला जो कोन आहे याचे सम्मुख कोन, याच्या समोरचा हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, या अंतसम्मुख कोनांच्या मापाच्या बेरजे इतके असते, यांच्या बेरजे इतके. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे? 130 आली पाहिजे, एवढीच असते. मग वाटलंच तर बघा होतंय का तसं. समजा ही बाजू, दुसरी बाजू मी 50 घेतली, 50 आणि 50 झाले 100, ही बाजू 80 घेतली, तर बघा बरं यांच्या दोन्हींची बेरीज 130 येते का? येते. कारण 50 अधिक 80 बरोबर 130. म्हणजे सांगितलंय अंतसम्मुख कोनांच्या मापाच्या बेरजे इतकेच असते. कोणाचं माप? ह्या बाह्य कोनाचं माप. हे बाह्य कोनाचं माप ह्या दोन्हींच्या बेरजे इतकं असतं. आता जर मी इथं बाह्य कोन काढला तर आता मग याचा बाह्य कोन असाच होणार आहे. बरं इथं जर बाह्य कोन काढला तर इथं काय होईल? तर हा 80चा आहे म्हणल्या, हा 100चा आहे. तर बघा बरं ह्या दोन्हींच्या कोनांच्या मापाची बेरीज होते की नाही? 100च होते. म्हणजे हा एक त्रिकोणाचा असा महत्त्वाचा गुणधर्म आहे. पुन्हा त्रिकोणाच्या पुढच्या गुणधर्मामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर, आत्ताच पाहिलंय आपण, हे कसं एक्सप्लेन करायची गरज नाही. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णरेषेचा मध्यबिंदू काटकोन असलेल्या शिरोबिंदूला मिळणारी जी रेषा आहे ती कर्णाच्या निम्मी असते. आता म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी बघा काय म्हटलंय, याच्यावरून आपल्याला कळल की काय सांगितलंय. हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णरेषेचा मध्यबिंदू, म्हणजे ही कर्णाची रेषा आहे, हिचा मध्यबिंदू इथे, मध्यबिंदू काटकोन असलेल्या शिरोबिंदू मिळणारी रेषा. मग आता काटकोन असलेली, हे काटकोन कुठं होतोय? इथं होतोय. इथं जर अशी रेषा काढली तर ही रेषा कशाच्या निम्मी असते? कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे जर हा कर्ण जर 5 सेंटीमीटरचा जर असला तर ही रेषा किती असते? त्याच्या निम्मी. म्हणजे ही रेषा कितीची असेल? 2.5 सेंटीमीटर असेल. कळतंय? म्हणजे अशा पद्धतीचा हा असणारा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म आहे, कोणत्याही त्रिकोणामध्ये समान कोनासमोरील बाजू समान व समान बाजूसमोरील कोन हा समान असतो. आता हे आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे हा त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये जर या दोन बाजू समान मापाच्या आहेत, म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर आहे, ही जर 5 सेंटीमीटर आहे, ही जर 6 सेंटीमीटर आहे, मग इथला जर कोन 50 अंशाचा असेल, इथला जर कोन 50चाच असणार आहे. का? कारण समान बाजू समोरील कोन, ह्या बाजू समोरचा कोन हा, या बाजू समोरचा कोन हा, हे समान मापाचे असतात. किंवा समान कोनासमोरील बाजू, आता या कोनासमोरची बाजू ही आणि या कोनासमोरची बाजू ही, हे समान मापाचे असतात. हा असा असणारा हा गुणधर्म आहे. आता याच्यावर आधारित परीक्षेला विचारली जाणारी बेसिक लेवलची उदाहरणं आहेत. पहा, हे वेगवेगळ्या क्लास 3 पेपरला आलेली आहेत. तर मी पहिला प्रश्न या ठिकाणी TETचाच घेतलेला आहे. पहा, मी बऱ्याच वेळेला TET लिहिलेला आहे, पेपर 1 पेपर 2 असं माझ्याकडून लिहायचं राहिले. तर बहुतांश मी
पेपर सेकंडचा विचार करून हे बेसिक शिकवत आहे, कारण सेकंड पेपरला जास्त डीपमध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि जास्त डीपमध्ये जर तुम्हाला विचारलेले प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. हा प्रश्न मला वाटतं पेपर 1लाच आलेला आहे. तर बऱ्याच मुलांनी जर शोध घेतला, कधी कधी काय करतात, आता 2013ची एखाद्याने पहिलाच पेपर पाहिला, त्यात पेपर नसला तर दुसरा सुद्धा चेक करा आणि दुसऱ्या चेक करून पहा. या ठिकाणी असं बोगसमध्ये कुणीही टाकत नाही आणि जर टाकत कुणी असलं तरी टाकत असतील, मी टाकत नाही. 2013च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, खाली त्रिकोणाच्या मापाचे संच दिले आहेत, त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही. आता कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही, आपण मगाशीच पाहिला होता त्रिकोणाचा एक गुणधर्म काय, की त्याच्या दोन बाजूंची बेरीज, या बेरजेपेक्षा तिसरी बाजू ही कमीच असली पाहिजे तरच त्रिकोण निघू शकतो. मग कोणत्याही शक्यतो मग आपण बाजूंची बेरीज घेत असताना जी लहान बाजू आहेत त्यांचीच बेरीज करून बघा ना, मोठ्या बाजूपेक्षा लहान आहे. म्हणजे आता इथं उदाहरणार्थ इथं जर 100 आहे तर यांच्यातली मोठी बाजू काय 100, मग या दोन्हींची बेरीज ही काय असली पाहिजे 100पेक्षा जास्त असली पाहिजे, बरोबर, तरच यापासून त्रिकोण तयार होऊ शकतो. मग या दोन्हींची बेरीज किती होते 140, 100पेक्षा जास्त आहे का नाही आहे, याच्यापासून त्रिकोण तयार होऊ शकतो. त्रिकोण रचना करता येणार नाही, त्रिकोण रचना करता येणार नाही असा संच आपल्याला शोधायचा आहे. याच्यापासून त्रिकोण रचना होऊ शकते, तो आहे. मग आता याच्यानंतर याची मोठी बाजू कोणती, तर 2.5 ही मोठी आहे. या दोन्हींची बेरीज करून बघा बरं, 2.5 पेक्षा जर ती बेरीज लहान असेल, ती मोठी असेल, मग आता इथं 2.5 आणि 0.7 यांची बेरीज 2.5 पेक्षा मोठी येते का नाही, येते. म्हणजे याच्यापासून सुद्धा त्रिकोण होऊ शकतो, याच्यापासून त्रिकोण होऊ शकतो. आता नंतर याच्यातली मोठी बाजू काय येते 90, ह्या दोन्हींची बेरीज करा बरं, 50 आणि 30 किती होते 80, म्हणजे 80 याच्यापेक्षा ही 80 कमी आहे, 90पेक्षा काय 80 कमी आहे. मग याच्यापासून त्रिकोण होऊ शकतो का, होऊ शकत नाही. का, कारण बघा हे 50 सेंटीमीटर मी असे घेतले आणि हे 30 सेंटीमीटर सलग जरी इथून पुढे असे घेतले तरी हे 90ला दुसरी बाजू काय आहे त्याची 90 आहे, 90च्या टोकाला टच होऊ शकतात का, नाही. मग याच्यापासून त्रिकोण कसं काय तयार होईल, त्रिकोण तयार होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी तिसरा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणे पुरेसे आहे. आता आपण एकरूपतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. आपल्याला जर एकरूप व्हायचे असतील दोन त्रिकोण तर मिनिमम आपण ज्या कसोट्या पाहिल्या, आपण पहिली कसोटी पाहिली बा बा बा, त्याच्यानंतर आपण पाहिली को बा को, त्याच्यानंतर आपण पाहिली बा को बा आणि त्याच्यानंतर पाहिली आपण बा को को. मग ह्या कसोट्यामध्ये तिन्ही सगळ्या वेळेस जर पाहिलं तर मिनिमम आपल्याला समान एकरूप असण्यासाठी आपल्याला किती घटक असणं आवश्यक असायचं, 3 घटक. मग 3 घटक मिनिमम हे आवश्यक आहेत. मग 3 घटक या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, म्हणून हे उत्तर आहे. त्याच्यानंतर एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या कोणाचं गुणोत्तर दिलंय काय 2 3 5, तर त्यापैकी लहान कोणाचे माप सांगा. मग आपण काय केलं, कोणाचं गुणोत्तर म्हणजे कोणाचे माप दिलंय का नाही, मन एवढं सांगितलंय एक कोण 2 पट असताना दुसरा कोण 3 पट आहे आणि तिसरा कोण 5 पट आहे. मग त्या कोणांचे माप आपल्याला माहित नाही, म्हणून आपण म्हणलं 2x अधिक 3x अधिक 5x, म्हणजे तो x जो आहे यांना कोणत्या तरी, आता हे गुणोत्तर आलंय म्हणजे काय, कोणत्या तरी संख्येला समान संख्येने भागल्यानंतर आलेलं आहे उत्तर. मग ही पटीमध्ये गुणोत्तर मानलं जातं. मग त्या जर त्यांचे कोण काढायचे असेल तर त्यांना त्या समान संख्येने गुणावं लागेल. मग ती समान संख्या मी काय मानली, x मानली. मग या सर्व कोण, आता हा झाला पहिला सगळ्यात लहान कोण असणारा हा येतो, फक्त आपल्याला x ची किंमत माहिती झाली की आपण तो कोण काढणार आहेत. मग सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग हे कोण, हे 2x 3x 5x, मग हे 2x आणि 3x झाले 5x, 5x आणि 5x झाले 10x,
या ठिकाणी 10x बरोबर 180, तर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर किती, तर 180 भागिले हे 10, मग हा 0 गेला, 1 0 गेला, x ची किंमत मिळाली तुम्हाला. x म्हणजे काय आहे, 10 अंश. मग आपल्याला लहान कोण तर या ठिकाणी मिळाला होता. लहान कोण काय, आपला 2x. मग x च्या जागेवर फक्त किंमत टाकायची. 2 गुणिले x ची किंमत काय आहे, सॉरी 18. x ची किंमत काय, 18 राहिला नाही तर शिल्लक 18. मग आपण काय केलं, 2 गुणिले 18, 18 दुने 36. या ठिकाणी 36 अंशाचा कोण हा सर्वात लहान असणारा कोण आहे. मग आपल्याला लहान कोण विचारला होता, 36 अंशाचा. ऑप्शन नंबर 2 मध्ये हे असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर जर एका काटकोनाच्या तीनही बाजू क्रमवार पूर्णांक संख्या असतील तर सर्वात लहान बाजूची लांबी किती. आता मी असणार पहिल्यांदाच असणारं त्रिकूट सांगितलं होतं काय, 3 4 5. हे महत्त्वाचं असणारं त्रिकूट आहे. या त्रिकूटावर सर्व त्रिकूट तयार होतात. मग आता काय सांगितलंय, काटकोनाच्या तीनही बाजू क्रमवार पूर्णांक संख्या आहेत. क्रमवार पूर्णांक सांगणाऱ्या असणाऱ्या एवढ्याच त्या संख्या आहेत, 3 4 5. मग किती, सगळ्यात लहान बाजूचं लांबी किती. आता लहान बाजू मग कोणती येणार आहे, ही 3 युनिट. युनिट म्हणजे काय, कोणतंही एकक त्याच्या पुढे लावा तुम्ही. फूट लावा, सेंटीमीटर लावा, मीटर लावा, किलोमीटर लावा. या ठिकाणी 3 युनिट हे असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे. आता हा DED-CET 2010 ला आलेला प्रश्न आहे. मग आता इथं दिलेलं आहे पहा, हा त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार. आपण कसोटी आत्ताच पाहिल्यात. मग इथं दिलंय बघा, ही बाजू आणि ही बाजू ही कशी आहे, एकरूप. ही बाजू आणि ही बाजू हे 2 त्रिकोण आहेत. हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. मग या त्रिकोणामध्ये वेगवेगळ्या आकृतींना द्यायचा एकत्रच दिल्यात. तर हा त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे हे कसं कळणार आपण. तर इथं बघितलंय, ह्या 2 बाजू आणि त्याच्या मधला कोण, 2 बाजू आणि त्याच्या मधला कोण हा दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजू आणि त्यामधील सामावलेल्या कोणासारखा जर का त्यांच्याशी जर काही एकरूप असेल तर तो त्रिकोण एकरूप आहे असं म्हणायचं. मग बाजू कोण बाजू म्हणजेच काय, बा को बा. मग हा कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे, तर बा को बा कसोटीनुसार एकरूप आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजूंना दोन्हीकडे वाढवले असता दोन्ही बाजूंना तयार झालेल्या बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती. आता हे सोडवायची सुद्धा गरज नाही, कारण बाह्य कोणांच्या मापाची बेरीज आपण मगाशी पाहिली होती. किती असते, 360 अंश असते. पहिल्यांदा मी त्रिकोणाची ओळख करून देताना सांगितलं होतं, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश आणि बाह्य कोणांच्या मापाची बेरीज असते 360 अंश. या ठिकाणी आपण जर हे बाह्य कोण पाहिले, मग आता समजा कोणतेही, आता समजा या बाजू ही आंतरबाजू आहे, याच्याशी असणारा हा बाह्य कोन पाहिला. मग ही जर 50 असेल तर हा बाह्य कोन कितीचा असणार आहे, 130 अंशाचा असणार आहे, बरोबर. बरं, हा कोन जर 80 अंशाचा असेल तर इकडचा कोन किती अंशाचा असणार आहे, 100 अंशाचा असणार आहे. मग आता हे 80 आणि 50 किती झाले, 130. मग राहिलं काय, हा कोन राहिला पुन्हा 50 अंशाचा. मग हा जर 50 अंशाचा आहे तर या ठिकाणी हा बाह्य कोन किती अंशाचा असेल, तर बाह्य कोन 130 अंशाचा असेल. मग या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची, या बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती असते असं विचारलंय. तर 130 अधिक हे 100 अधिक हे 130, 0 3 आणि 3 6, 1 1 1 3. बाह्य कोणांच्या मापाची बेरीज किती असते, तर 360 अंश असते. हे सोडवायची सुद्धा गरज नव्हती. त्याच्यानंतर पुढचा, एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोणांची मापे 140 अंश आणि 110 अंश आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. आता बघा, एक त्रिकोण या ठिकाणी जर आपण असा काढला, त्रिकोण काढला, हा त्रिकोण आहे, तर त्याची बाह्य कोन, आता मग समजा
हा जर बाह्य कोन एक कोन आहे 140 अंशाचा आणि या ठिकाणी मी वाटलंच तर याच्याशी असणारा हाच बाह्य कोन घेतो, इकडून काढला तर जमतो, इकडून काढलाच जमतो, हा आहे 110 अंशाचा. कारण बघा ह्याचा बाह्य कोन इथं बघा हा विरुद्ध कोन आहे, म्हणजे हा जर 140चा आहे हा सुद्धा 140चा आहे. हा जर या ठिकाणी हा कोन 110चा आहे तर इथला सुद्धा कोन कितीचा असणार आहे, 110चा असणार आहे. आपण जर अशा पद्धतीने तर इथं बघा हा 110 अंशाचा असेल तर 110 मग हा कितीचा असणार आहे, 70 अंशाचा असणार आहे. हा जर 140चा आहे तर 140 अधिक किती बरोबर 180, तर हा कितीचा असणार आहे, 40चा असणार आहे. मग आता दोन त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180. मग हा 70 झाला, हा 40 झाला. मग 70 अधिक 40 बरोबर किती झाले, 110. मग हा इथला कोण किती असला पाहिजे, 180 करायचा आहे म्हणल्यावर 70चा असला पाहिजे, बरोबर का नाही. मग आता बघा दोन कोण या ठिकाणी 70-70 अंशाचे मिळालेत, हा एक कोण आणि हा एक कोण. मग हा जर कोण 70 अंशाचा असेल तर ह्या 70 अंशाच्या कोणाची समोरची बाजू ही आणि ह्या 70 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू ही, या दोन बाजू कशा असल्या पाहिजे, समान मापाच्या असल्या पाहिजेत, म्हणजे हा समद्विभुज असला पाहिजे. बरं या ठिकाणी काय विचारलंय का, तसं दिलंय का, दिलंय. तर समद्विभुज त्रिकोण आहे. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय 8वा प्रश्न. एका समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतच्या एका कोणाचे माप शिरोकोणाच्या मापाच्या दीडपट आहे तर शिरोकोणाचे माप. आता बघा समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी आपण काढतोय, म्हणजे या ठिकाणी समद्विभुज कशाला म्हणायचं, दोन भुजा समान मापाच्या आहेत त्याला समद्विभुज म्हणतात. मग ह्या जर दोन भुजा समान मापाच्या आहेत त्याच्या पायालगतच्या एका कोणाचं माप, या कोणाचं माप शिरोकोणाच्या मापाच्या दीडपट आहे. म्हणजे जर हा 1 अंशाचा असला तर हा दीड हा किती अंशाचा असेल, 1.5 अंशाचा असेल, बरोबर. मग जर हा 1.5 अंशाचा असला तर हा इथला कोण सुद्धा किती असणार आहे, 1.5 अंशाचा असणार आहे. कारण का, समान बाजू समोरील कोण समान मापाचे असतात किंवा समान कोणासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. जर आता ही बाजू समान आहे, हा 1.5 अंशाचा आहे, ही बाजू जर त्याच मापाची आहे तर हा कोण सुद्धा किती अंशाचा असणार आहे, 1.5 अंशाचा असणार आहे. मग या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती होते, 180 अंश होते. मग हा x हा 1.5x आणि 1.5x किती झाला, 3x आणि हा 1 4x. म्हणजे या सर्व कोण आपण हे पाहिले, हे 1.5x अधिक हा 1.5x बरोबर यांच्या मापांची, कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती होते, 180 अंश होते. मग यांची बेरीज 1.5 आणि 1.5 झाले 3, 3 आणि 1 4, 4x बरोबर 180. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, कारण शिरोकोन तुमचा हा जो शिरोकोन आहे हा किती अंशाचा आहे, 1 अंशाचा आहे. मग ती किंमत तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, म्हणून हे 180 आणि हा इकडचा गुणिले 4 बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर भागिले झाला. 4 1 4, 4 चोक 16, उरले किती 18, तून 16 गेले राहिले 2, मग झाली संख्या 20. मग पुन्हा 4 25, म्हणून उत्तर आलं 45 अंश. मग 45 उत्तर कुठं आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 1/2, 1/3, 1/6 आहे तर त्यात लहान कोणाचे माप किती. तुम्हाला लहान कोणाचं माप काढायचं. आता बघा गुणोत्तर म्हणजे काय असतं, तर पटीमध्ये केलेली तुलना असते. मग आणि ही पट शक्यतो संक्षिप्त रूपात दिली जाते आणि आपल्याला आकलन व्हायला सोपं होईल अशा भाषेमध्ये दिलेली असते. पण आता तर इथं उलट क्लिष्ट केलेलं आहे, कारण देतानाच काय दिलंय, गुणोत्तर देताना दिलंय 1/2 2, पुन्हा दिलंय 1/3, 1/6 असे असणारे हे कोण आहेत. म्हणजे देताना बघा कोण कसे दिलेत, अपूर्णांकामध्ये दिलेत. आपल्याला गुणोत्तर सुद्धा अपूर्णांकामध्ये दिलंय. मग जर असं अपूर्णांकामध्ये गुणोत्तर दिलेलं असेल तर आपल्याला त्याचं पूर्णांकामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. मग पूर्णांकामध्ये रूपांतर करताना करतात काय, तर यांच्या छेदांचा लसावी. आता लसावी म्हणल्यावर काय लगेच पुन्हा टेन्शन यायला सुरू होतं. लसावी म्हणजे काय,
तर ह्या तीनही संख्यांच्या पाड्यातली संख्या अशी लहानातली लहान संख्या, तशी तुम्ही मोठी संख्या घेतली तरी आपल्याला उत्तर काढता येणारच. आपल्याला उत्तर म्हणजे समजा यांचा लसाव येतोय 6 आणि तुम्ही 12 घेतली तरी पण उत्तर निघणारच. पण शक्यतो आपल्याला क्रिया करायला सोपं जातं म्हणून आपण लसावी म्हणतो. म्हणजे बघा 6 ही संख्या या 2च्या पाड्यात आहे, 6 ही संख्या 3च्या पाड्यात आहे, 6 6च्या पाड्यात आहेत, म्हणजे 6 यांचा काय लसावी. मग आपल्याला हे गुणोत्तर पूर्णांकामध्ये करण्यासाठी आपण काय करणार, याला 6 ने गुणणार, याला सुद्धा 6 ने गुणणार आणि याला सुद्धा 6 ने गुणणार. मग याला 6 ने गुणल्यानंतर यांचं रूपांतर पूर्णांकात होईल. आता बघा गुणा बरं. मग आता या 2 हा इकडं भागिले आहे, याला इकडं भाग जात नाही, इकडं जातो, मग द्या जिकडं जातो तिकडं द्या. झाला बेत्रिक 6. मग हा 3 गुणिले 1, 3 गुणिले 1 काय होईल, 3 1 3च, कारण 1 ने गुणल्यावर काय फरक पडत नाही. इथं आले 3. पुन्हा इथं 3 1 3, 3 2 6, मग 2 गुणिले 1 काय होईल, 2च. पुन्हा 6 1 6 आणि 6 1 6, 1 गुणिले 1 1च. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता पूर्णांकामध्ये या ठिकाणी गुणोत्तर मिळालं काय, 2 3 2 1 असे असणारे ते कोण आहेत. मग यांचं गुणोत्तर 3 2 1 आहे. ऑलरेडी ते कोण आहेत का, तसे नाही. मग ते कोण काढण्यासाठी गुणोत्तराला समान संख्येने जिने भागलंय तिने गुणावं लागतं ती पट काढण्यासाठी. म्हणून आपण ती संख्या x मानली, याला x ने गुणलं तर काय होईल, 3x अधिक 2x अधिक x बरोबर किती, 180. या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असणार, 180. मग हे 3x आणि 2x झाले 5x, 5x आणि हा 1x 6x. मग हे 6x बरोबर 180. तर x बरोबर 180 भागिले 6, 6 1 6, 6 त्रिक 18, हा 0. म्हणजे या ठिकाणी x मिळालं, x ची किंमत मिळाली किती अंश, 30 अंश. मग हा लहान कोण किती अंशाचा आहे, 30 अंशाचा. तुम्हाला सुद्धा विचारलाय कोणता कोण, लहान कोणाचे माप किती, लहान कोण आहे 30 अंशाचा. ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे सर्व बाजूनुसार पडणारे प्रकार, कोणानुसार पडणारे प्रकार, विभाजितेच्या कसोट्या आणि याच्यावर बेसिक लेवलचे असणारे उदाहरणं पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण या त्रिकोणावरच आधारित असणारे एक क्षेत्रफळाशी संबंधित, परिमितीशी संबंधित असणारी उदाहरणं, परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारची आलेली उदाहरणं, ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुर्तास या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.